खालील बातमी वाचा, छायाचित्राचे निरीक्षण करा, प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न पहिला, मृत्यूचे तांडव कशामुळे घडले? मृत्यूचे तांडव भूकंपामुळे घडले. पुढील प्रश्न, या भूकंपाची तीव्रता किती होती? या भूकंपाची तीव्रता 7.9 रिश्टर स्केल 6.6 रिश्टर स्केल एवढी होती. संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता? यामध्ये नेपाळमध्ये सर्वात जास्त बळी गेलेला आहे, 1500 जणांचा बळी. त्यानंतर भारतामध्ये 53, तिबेटमध्ये 12 आणि बांगलादेशमध्ये 2. संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश नेपाळ. भूकंपाचे केंद्रस्थान कुठे होते? भूकंपाचे केंद्रस्थान लामजुन, नेपाळ येथे होते. आपत्तिग्रस्त इतर देश कोणते? आपत्तिग्रस्तामध्ये इतर देश भारत, तिबेट, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान हे आपत्तिग्रस्त इतर देश आहेत. भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते? भूकंपाचे केंद्र भूगर्भात सुमारे 11 किलोमीटर खोलीपर्यंत होते. भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याची दिसते? भूकंपामुळे जीवित व वित्त हानी झाल्याची दिसते. तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे? पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली हे भूकंप घडण्यामागचे कारण असावे. तुम्हाला कधी असा भूकंपाचा अनुभव आला आहे का? याविषयी चर्चा करा. मला अशा घटनेचा अनुभव आला आहे किंवा नाही, या प्रश्नांचं उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवावरून या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. नैसर्गिक आपत्ती पृथ्वीवर काही वेळेस महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी, भूकंप, ज्वालामुखी यासारख्या नैसर्गिक आपत्ती येतात. भूकंप व ज्वालामुखी यासारख्या नैसर्गिक आपत्ती भूपृष्ठ अंतर्गत हालचालीमुळे उद्भवतात. नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये सांगा, पाहू, करून पहा अनेक प्रकारच्या कृती या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या ज्या कृती आहेत त्या कृती हा पाठ समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या कृती समजून घेणं आवश्यक आहे. आकृती 2.2 अ मध्ये दाखवल्याप्रमाणे वह्या एकमेकावर ठेवा. त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे खडू, डस्टर, टूकयंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा. 2.2 ब प्रमाणे एक वही तिच्यावरील वह्या न हलवता चटकन काढून घ्या. काय होते त्याचे निरीक्षण करा. निरीक्षणाच्या आधारे वर्गामध्ये चर्चा करा. आकृती 2.3 अ प्रमाणे
वह्यांची रचना करा. त्यावर वरीलप्रमाणेच खडू, डस्टर, टोक यंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा. आता आकृती 2.3 ब प्रमाणे या गट्ट्याला हळूच धक्का द्या व निरीक्षण करा. त्यानंतर पुन्हा जरा जोरात धक्का द्या. काय होते त्याचे निरीक्षण करा. या सर्व कृतीबाबत चर्चा करा. भूपृष्ठांतर्गत हालचालीचे स्वरूप. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होत असते. किरणोत्सारी पदार्थ उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यामध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जित होतात. असे गुणधर्म असलेल्या पदार्थास किरणोत्सारी पदार्थ म्हणतो आपण. जसे युरेनियम, थोरियम, रेडियम इत्यादी. ही ऊर्जा प्रवाहाच्या स्वरूपात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. भूपृष्ठ अंतर्गत हालचाली या मुख्यतः मुख्य प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये होतात. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचे वर्गीकरण. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचे गतीवर आधारित, दिशेवर आधारित व भूरूपांच्या निर्मितीवर आधारित वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीची जी गती आहे, गतीवर आधारित मंद भूहालचाली व शीघ्र भूहालचाली हे 2 प्रकार पडतात. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचे दिशेवर आधारित क्षितिज समांतर भूहालचाली, ऊर्ध्वगामी हालचाली, अधोगामी हालचाली हे 3 प्रकार पडतात. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचे भूरूपाच्या निर्मितीवर आधारित पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली, खंड निर्माण करणाऱ्या हालचाली हे 2 प्रकार पडतात. अंतर्गत हालचालीच्या वर्गीकरणाचा अभ्यास आपण केला. यामध्ये गतीवर आधारित, पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचे गतीवर आधारित वर्गीकरणामध्ये मंद भूहालचाली, यामध्ये पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली आणि खंड निर्माण करणाऱ्या हालचालीचा समावेश यामध्ये होतो. दुसरी गतीवर आधारित वर्गीकरण शीघ्र भूहालचाली, यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखी. तर आपल्याला गतीवर आधारित वर्गीकरणामध्ये पहिला प्रकार जो आहे मंद भूहालचाली. मंद भूहालचालीमुळे पर्वताची निर्मिती होते, खंडांची निर्मिती होते. आपण पर्वत निर्मितीमध्ये जे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये वली पर्वत, मंद भूहालचालीमुळे निर्माण होणारे पर्वत जे आहेत त्यामध्ये वली पर्वत कशाला म्हणायचं याची व्याख्या. आता वली पर्वताची निर्मिती कशी होते. वली पर्वताचा अभ्यास करत असताना कृती क्रमांक 1 यामध्ये आकृती क्रमांक 2.5 अ, आकृती क्रमांक 2.5 ब, कागदाची साधारणतः 30 सेंटीमीटर लांब पट्टी घ्या. कागदी पट्टीच्या दोन्ही टोकावर हात ठेवा. दोन्ही टोकावर हात ठेवल्यानंतर आता दोन्ही हात हळूहळू एकमेकाच्या दिशेने पट्टीवर दाब देऊन सरकवा. या पट्टीवर काय परिणाम होतो याचे निरीक्षण करा. असे वळ्या पडतात. अगदी त्याच पद्धतीने पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे एकमेकाकडे येणाऱ्या लहरीमुळे मृदू खडकावर
होणारा जो परिणाम आहे, या मृदू खडकावर काय परिणाम होतो, तर या खडकाला वळ्या पडतात, वलीकरण होतं. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. एकमेकाच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. मृदू खडकाच्या थरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात. वळ्या निर्माण होतात. परिणामी भूपृष्ठाचा भाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. वली पर्वताची निर्मिती होते. अशा प्रकारचे वली पर्वत जगामध्ये कुठे आहेत? उदाहरण, भारतामध्ये वलीकरण झालेले हे जे पर्वत आहेत, वलीकरणामुळे निर्माण झालेले पर्वत, हिमालय, अरवली पर्वत, उत्तर अमेरिका खंडामध्ये रॉकी पर्वत, युरोप खंडामध्ये आल्प्स पर्वत, दक्षिण अमेरिका खंडामध्ये अँडीज पर्वत, हे वलीकरणातून निर्माण झालेले पर्वत आहेत, पर्वताचे उदाहरण आहेत. गट पर्वत, दाबाचा परिणाम गट पर्वत. त्या अगोदर एक कृती आपल्याला, कृती क्रमांक 2. पातळ कागदाची एक लांब पट्टी घ्या. त्या पट्टीचे एक टोक उजव्या हातात धरा, दुसरे टोक डाव्या हातात धरा. पट्टीची दोन्ही टोके एकमेकाच्या विरुद्ध दिशेला जोरदार ओढा. कागदाच्या पट्टीवर काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा. काय परिणाम होतो याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. गट पर्वत, गट पर्वताची निर्मिती. पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये एकमेकाच्या दिशेने येणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. जेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकावर दाब पडतो. कठीण खडकावर काय परिणाम होतो? कठीण खडकावर दाब पडतो. या दाबामुळे कठीण खडकाचे विभंग होतात. कठीण खडकामध्ये विभंग होतात. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकापासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. तेव्हा खडकावर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात. अशाच प्रकारे कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकाकडे आल्यानेही दाब पडून असे भूभाग तयार होतात. दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. अशा भूभागाला गट पर्वत म्हणून ओळखलं जातं. उदाहरणामध्ये युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पर्वत. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये एकमेकाच्या दिशेने येणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. एकमेकाच्या दिशेने येणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. तेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकावर काय परिणाम होतो? भूपृष्ठावरील कठीण खडकावर काय परिणाम होतो? प्रस्तरभंग पावतात. प्रस्तरभंग होतो. जेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकावर दाब पडतो, या दाबामुळे कठीण खडकामध्ये विभंग तयार होतात. हे विभंग तयार होतात. कठीण खडकावर विभंग तयार होतात. भूपृष्ठावरील कठीण खडकावर पडलेल्या दाबामुळे दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग हा वर खेचला जातो. वर उचलला गेल्यास पर्वताची निर्मिती होते. हा गट पर्वत. वर उचलला गेलेल्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला गट पर्वत म्हणतात. या गट पर्वताचं वैशिष्ट्य, गट पर्वताचा माथा सपाट असतो.
या पर्वतावर शिखरे नसतात व त्याचे दोन्ही उतार हे उतार तीव्र उतार दोन्ही उतार तीव्र असतात. उदाहरणामध्ये भारतातील मेघालय पठार, युरोप खंडातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हे गट पर्वताची उदाहरणे आहेत. खचदरी पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये एकमेकापासून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये एकमेकापासून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात तेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकावर ताण पडतो. भूपृष्ठावरील कठीण खडकावर ताण पडतो. या ताणामुळे कठीण खडकामध्ये विभंग तयार होतात. भूपृष्ठावरील कठीण खडकावर पडलेल्या ताणामुळे दोन समांतर विभंगातील भूकवचाचा भाग खचला जातो आणि या खचलेल्या भागालाच खचदरी या नावाने संबोधलं जातं. खचदरीची निर्मिती होते. या खचदरीचं वैशिष्ट्य, खचदरीचे दोन्ही उतार तीव्र असतात. अशा प्रकारच्या खचदरीचे उदाहरण जगामध्ये युरोपातील राहीन नदीची खचदरी, भारतातील नर्मदा नदीची खचदरी हे याचे उदाहरण आहेत. करणाऱ्या हालचाली. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचे वर्गीकरण करत असताना आपण गतीवर आधारित वर्गीकरणामध्ये पर्वत व खंड निर्माण करणाऱ्या हालचाली. खंड निर्माणकारी हालचाली या मंद भूहालचाली होय. मंद भूहालचालीमुळे भूकवचाचा भाग वर उसरला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उसरला गेल्यावर खंडाची निर्मिती होते. अशा हालचालीमुळे विस्तीर्ण पठाराची निर्मिती होऊ शकते. मूळतः भूभाग खचला गेल्यास तो समुद्रसपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. अशा प्रकारे खंड निर्माण करणाऱ्या हालचालीमुळे खंडांची निर्मिती व सागरांच्या तळरचनेची निर्मिती होते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोलातील दुसरे प्रकरण अंतर्गत हालचाली या पाठाचा उत्तरार्ध अभ्यासणार आहोत. आपण पाठाच्या सुरुवातीला भूकंपाच्या बातमीचा अभ्यास करून चर्चा केली आहे. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. भूकंपाची तीव्रता व परिणाम याची माहिती तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या आकृतीतून झालेली असेलच. आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालीची माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण ग्लोबी आपल्याला प्रश्न विचारतोय. ग्लोबी काय म्हणतोय? ग्लोबी आपला प्रश्न विचारतोय, माहीत आहे का तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या फलाटावर उभे असताना जवळच्या रुळावरून एखादी गाडी वेगाने जात असल्यास फलाटावर कंपन जाणवतात. एखाद्या पुलावरून अवजड वाहन वेगाने जात असेल तर पुलावर कंपने जाणवतात. या अनुभवावरून
भूकंपाच्या वेळी होणाऱ्या कंपनाचा काहीसा अंदाज बांधता येतो. आता आपण या ठिकाणी भूकंपाचे कारणे आपण पाहणार आहोत. भूपट्ट सरकणे, भूपट्ट एकमेकावर आदळणे, भूपट्ट एकमेकाच्या वर किंवा खाली जाणे, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकामध्ये विभंग निर्माण होणे, ज्वालामुखीचे उद्रेक होणे इत्यादी कारणामुळे भूकंप होतो. भूकंपाचे पहिले कारण भूपट्ट सरकणे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला भूपट्टांची च्या संबंधित माहिती आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. संबंध पृथ्वी, भूखंड आणि महासागर आणि काही विशिष्ट भूमंचामध्ये विभागलेली आहे. प्रत्येक विभाग यामध्ये प्रामुख्याने 6 विभाग आहेत. त्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया भूपट्ट, आफ्रिका भूपट्ट, युरेशिया भूपट्ट, उत्तर अमेरिका भूपट्ट, दक्षिण अमेरिका भूपट्ट, अंटार्क्टिका भूपट्ट. पृथ्वीचे कवच अशा भूपट्ट्याने तयार झालेले आहे. या भूपट्ट्यावर खंड व महासागर पसरलेले आहेत. पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणारा दाब व ताणामुळे हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकत असतात आणि या सरकण्यामुळे घर्षण होतं आणि भूकंप निर्माण होतो. भूमंच म्हणजे पृथ्वीच्या अंतरंग भागापासून भूकवचापर्यंत एक विशिष्ट भाग असतो. त्याची हालचाल स्वतंत्ररित्या होत असते आणि असे भूमंच संख्येने सुमारे पृथ्वी तलावर 18 मानले जातात. हे भूमंच जेव्हा सरकतात तेव्हा सीमारेषेवर घर्षण होते, भूकंप निर्माण होतो. भूकंपाचे दुसरे कारण भूपट्ट एकमेकावर आदळणे. भूपट्ट एकमेकावर आदळण्यामुळे भूकंप होतो. तिसरं कारण भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे, यामुळे भूकंप होतो. चौथं कारण भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकामध्ये विभंग निर्माण होतात. ज्वालामुखीचे उद्रेक होणे. भूकवचामध्ये खोलीवर लावा रस असून तो अत्यंत तप्त स्वरूपात आहे. हा तप्त लावा रस चंचल आणि अस्थिर असतो. त्यावरील भूकवचामध्ये असलेल्या जोड, सांधी, फटी, चीर यांच्यामधून लाव्हारस भूपृष्ठाकडे यायला लागतो. या सांधी अरुंद असतात. लाव्हारसाच्या दाबामुळे रुंदावतात आणि रुंदावताना कवचाला हादरे निर्माण होतात. त्यामुळे भूकंप होतो. लाव्हा भूकवच तोडून भूपृष्ठावर येतो तेव्हा भूकंप निर्माण होतो. या प्रकारच्या भूकंपांना ज्वालामुखी भूकंप असे म्हणतात. प्रत्येक ज्वालामुखीच्या अगोदर आणि ज्वालामुखीच्या प्रत्यक्ष बाहेर पडताना अनेक भूकंप होताना दिसून येतात. परंतु याचा अर्थ प्रत्येक भूकंपामधून ज्वालामुखी होईलच असे सांगता येत नाही. परंतु प्रत्येक ज्वालामुखीच्या वेळेस मात्र भूकंप होतात. म्हणून जगामध्ये ज्वालामुखी पट्ट्यात भूकंपाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. भूकंपाचे परिणाम.
जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरड कोसळतात. काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदाहरणार्थ विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लाटामुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. संदेशवहन व्यवस्था कोलमडते. याचा पहिला परिणाम जमिनीला तडे पडणे, भूमिपात होऊन दरड कोसळणे, काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदाहरणार्थ विहिरींना पाणी येणे किंवा विहिरी कोरड्या पडणे. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लाटामुळे किनारी भागात मोठी जीवितहानी व वित्तहानी होते. हिमाच्छादित प्रदेशामध्ये हिमकडे कोसळतात. इमारती कोसळतात. इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. संदेशवहन व्यवस्था कोलमडते. इत्यादी परिणाम भूकंपामुळे आपल्याला जाणवतात. भूकंप नाभी व अपिकेंद्र या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम आपण भूकंप नाभी म्हणजे काय या घटकाचा अभ्यास आपण करू. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते. तेथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास भूकंप नाभी असे संबोधले जाते. भूकंप नाभी अंतर्गत भागात ज्या ठिकाणाच्या घडामोडीत भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला भूकंप नाभी किंवा उगम केंद्र असे म्हणतात. हे पृथ्वीच्या अंतर्गत भागात कमी खोलीवर आढळते. या केंद्राच्या खोलीनुसार भूकंपाचे 3 प्रकार पडतात. कमी खोलीवरील भूकंप साधारणतः 70 किलोमीटरपेक्षा कमी. मध्यम खोलीवरील भूकंप 70 ते 250 किलोमीटर. अधिक खोलीवरील भूकंप 250 किलोमीटर ते 70 किलोमीटर. अपिकेंद्र म्हणजे काय? भूकंप नाभीमधून भूकंप लहरी बाहेर पडतात आणि भूकवचावर वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात आणि ज्या केंद्रा ठिकाणी सर्वात पहिल्यांदा भूपृष्ठावर लहरी पोहोचतात त्या ठिकाणाला भूपृष्ठावरील भूकंप केंद्र. भूपृष्ठावरील भूकंप केंद्र शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्याला भूकंपाचे अपिकेंद्र या नावाने संबोधलं जातं. भूकंप लहरीचे प्रकार. भूकंप नाभीकडून ताण मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होतं. ही ऊर्जा विविध लहरीच्या स्वरूपात भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरीचे
प्राथमिक व दुय्यम व भूपृष्ठ असे 3 प्रकार पडतात. भूकंप लहरीचे प्रकार. प्राथमिक लहरी भूगर्भात. प्राथमिक लहरी भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. साधारणतः या लहरींचा वेग उपकेंद्रापासून भूपृष्ठाकडे दर सेकंदाला 7 ते 8 किलोमीटर वेगाने प्रवास करतात. या लहरीच्या मार्गातील खडकामधील कण लहरीच्या वळणाच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधलं जातं. या लहरी घन, द्रव्य व वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. या प्राथमिक लहरी. दुय्यम लहरी. दुय्यम लहरी प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस लहरी म्हटले जाते. या दुय्यम लहरी. या लहरीही नाभी केंद्रापासून सर्व दिशेने पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी आहे. म्हणजे साधारणतः उगम भूकंपाच्या उगम केंद्रापासून भूपृष्ठाकडे दर सेकंदास 4 ते 5 किलोमीटर या वेगाने या दुय्यम लहरी भूपृष्ठाकडे प्रवास करतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकामधील कण लहरींच्या वळणाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरीपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. भूपृष्ठ लहरी. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठावर अपिकेंद्रावर. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठावर अपिकेंद्रावर येऊन पोचल्यानंतर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. ज्वालामुखी या घटकाचा अभ्यास आपण करणार आहोत. ज्वालामुखी ही प्रक्रिया पृथ्वीच्या अंतर्गत भूहालचालीतील शीघ्र भूहालचालीमुळे घडून येते. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव्य, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते. तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे प्रकार. केंद्रीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला लाव्हारस
या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे भूकंपाच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमधील फुजियामा आणि टांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीचे व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. भेगीय ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडामधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यातून ज्वालामुखी पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे. ज्वालामुखीचे परिणाम. पहिला परिणाम, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. दुसरा परिणाम, महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात. तिसरा परिणाम, ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. चौथा परिणाम, ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. पाचवा परिणाम, लाव्हा रसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. सहावा परिणाम, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादा बेट नष्टही होऊ शकते. सातवा परिणाम, मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. नकाशाशी मैत्री आकृती 2.18 चे वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्या. या आकृतीसाठी पूरक साहित्य म्हणून पृथ्वी गोल किंवा जगाच्या प्राकृतिक नकाशाचा आधार घ्या. प्रश्न पहिला, नकाशातील भूपट्ट सीमांचे निरीक्षण करून भूपट्ट्यांची नावे लिहा. हा जगाचा नकाशा आहे. यामध्ये भूपट्ट्यांची नावे. पॅसिफिक भूपट्टा, हा पॅसिफिक भूपट्टा. पॅसिफिक भूपट्टा. उत्तर अमेरिका भूपट्टा. उत्तर अमेरिका भूपट्टा. दक्षिण अमेरिका भूपट्टा. युरेशिया भूपट्ट. आफ्रिका भूपट्ट. अंटार्क्टिका भूपट्ट. भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट. भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट. नकाशातील भूपट्ट सीमांचे नीट निरीक्षण करून नकाशातील भूपट्ट्यांची नावे लिहा. पॅसिफिक भूपट्ट. उत्तर अमेरिका भूपट्ट. दक्षिण अमेरिका भूपट्ट. आफ्रिका भूपट्ट. युरेशिया भूपट्ट. भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट. भारत ऑस्ट्रेलिया हा भूपट्ट.
अंटार्क्टिका भूपट्ट, इतर भूपट्टेचे नावे कॅरिबियन भूपट्ट, कॅरिबियन भूपट्ट, कोकोस भूपट्ट, कोकोस भूपट्ट, नाझका भूपट्ट, हा नाझका भूपट्ट, स्कोरिया भूपट्ट, हा स्कोरिया भूपट्ट, सोमाली भूपट्ट, हा सोमाली भूपट्ट, अरेबिया भूपट्ट, हा अरेबिया भूपट्ट, इतर भूपट्टांचे नावे. प्रश्न दुसरा, दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे? तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहेत? दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे? तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहेत? दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या पश्चिम दिशेला, ही पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा, हे भूकंपाचे क्षेत्र हे उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम दिशेला आहेत. उत्तर अमेरिका खंडाच्या क्षेत्राजवळ पॅसिफिक पर्वतीय प्रदेश, तर दक्षिण अमेरिकेतील भूकंपाच्या क्षेत्राजवळ अँडीज पर्वतीय क्षेत्र आहे. आशिया खंडात भूकंप प्रवण क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे? हा आशिया खंड. आशिया खंडात भूकंप क्षेत्र हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये आहे. प्रश्न चौथा, आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटले आहेत? त्याचे कारण काय असावे? आफ्रिका खंडाचा हा नकाशा आहे. आफ्रिकेकडील पर्वतीय प्रदेशात, पूर्वेकडील पर्वतीय प्रदेशात हे ज्वालामुखी एकवटलेले आहेत व या भागाजवळ सोमाली भूपट्ट, हा सोमाली भूपट्ट आहे. सोमाली भूपट्ट असणे हे त्याचे कारण आहे. पाचवा प्रश्न, भूकंप क्षेत्र, ज्वालामुखीचे वितरण आणि भूपट्ट सीमा यांचा सहसंबंध जोडा. भूकंप क्षेत्र, भूकंप क्षेत्र, ज्वालामुखी वितरण, भूकंप क्षेत्र, आणि या भूकंप क्षेत्रामध्ये हे ज्वालामुखी, भूकंप क्षेत्रामध्येच ज्वालामुखी आढळतात. भूकंप क्षेत्र व ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने भूपट्टांच्या सीमावर्ती भागात असल्याचे दिसून येते. हा दक्षिण अमेरिका भूपट्ट, हा उत्तर अमेरिका भूपट्ट, या भूपट्टाच्या सीमावर्ती भागामध्ये, भूपट्ट सीमावर्ती भागामध्ये भूकंपाचे क्षेत्र व ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने भूपट्ट्यांच्या सीमावर्ती भागामध्ये आपल्याला, हे भूपट्टांचे सीमावर्ती भाग जे आहेत, या सीमावर्ती भागामध्ये आपल्याला भूकंपाचे क्षेत्र व ज्वालामुखीचे वितरण आपल्याला प्रामुख्याने आढळते.